लाडक्या बहिणींसंदर्भातली एक केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे। ज्यांना सोयाबीनला कमाल 75,000 तर कापसाला 90,000चे प्रति हेक्टरी पीक कर्ज मिळणार। शेतकऱ्यांना दिलासा, प्रभावी अंमलबजावणीची गरज। आधी लाभ न मिळालेले शेतकरी कर्जमाफीत। राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 2017 आणि 2019 मधील शेतकऱ्यांना लाभ मिळालेला असेल तर यावर्षी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। वंचित 6 लाख शेतकऱ्यांनाही कर्जमाफी। 2017 आणि 2019च्या प्रलंबित कर्जमाफीला राज्य मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील। 1,400 कोटींची मान्यता, जास्तीचा निधी लागणार। मान्सूनची 13 राज्यांमध्ये धडक तर आज मुंबईत। पुढील आठवड्यात गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगडमध्ये पोहोचणार। पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची कोंडी। 3 महिन्यांमध्ये 5 वेळा खतांची दरवाढ। खरीप हंगामामध्ये 50 किलोच्या पोत्यासाठी आता 2,450 रुपये, गेल्या वर्षीच्या तुलनेत 1,000 रुपयांची खतामध्ये वाढ। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलती। जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता। विहित मुदतीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा कल। तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांची प्रोत्साहन अनुदानाचा लाभ। मोफत सोयाबीन बियाणं धारकांसाठी माती परीक्षण बंधनकारक। महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेल्या खामगाव तालुक्यातील 396 शेतकऱ्यांची निवड। नाफेड आणि एनसीसी कडून कांदा खरेदीची घोषणा ठरली फोल। ऑनलाईन खत विक्री सक्ती शिथिल करा। आमदार सतीश चव्हाण यांची कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मागणी। स्वयंपाकघरामध्ये महागाईचा भडका। आधी पेट्रोल, डिझेल, आता गॅस सिलेंडरही महाग। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील युद्धाचा भडका आता थेट भारतीय बाजारावर। सोने चांदी खरेदीबाबत लोकांचा गोंधळ आणखी वाढला आहे। सोन्या चांदीच्या दरांमध्ये चढ उतार पाहून सर्वसामान्य खरेदीदारच नव्हे तर अगदी गुंतवणूकदारही संभ्रमात पाहायला मिळत आहेत। 25 जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट। अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता। राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून तळ कोकणात मान्सून दाखल झाला आहे। यावर्षी देशात विलंबाने मान्सूनचे आगमन झाले। 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता।